नमस्कार मित्रांनो, सहकारनामा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या पुणे जिल्ह्यातील एका तालुक्यात घडलेल्या एका भीषण आणि भयानक घटनेबद्दल बोलणार आहोत. ही घटना वरवर वाटते तेवढी सरळ साधी सोपी नाही आहे. ही घटना आहे भिगवण येथील. हे खरं तर खूपच दुःखद घटना आहे, कारण हे व्हायला नको होतं. यामध्ये सर्वात जास्त त्रास हा त्या मुलीच्या कुटुंबियांना झाला. मानसिक त्रास झाला, लोकांमध्ये नावं ठेवली गेली. जी घटना घडली ती खूपच निंदनीय आहे आणि दुर्दैवी आहे, कारण या घटनेमध्ये एकतर याला खूपच वेगळ्या पद्धतीचं स्वरूप प्राप्त झालं. जातीवाद, धर्मवाद यामध्ये आला, मोठमोठे मोर्चे निघाले. त्या बिचाऱ्या माऊलीला खूप त्रास झाला, जी आई आहे, जिने आपल्या मुलीला लहानाचं मोठं केलं, जिचं 4 दिवसावर लग्न आलं आणि त्यानंतर ही जी घटना घडली, त्याच्यानंतर ती मुलगी आणि ती मुलगा जो निघून गेला. कारण हे जे मी म्हणत आहे तर या त्या मुलीनेच जबाब दिलेला आहे कोर्टामध्ये आणि ॲफिडेव्हिटमध्ये दिलेला आहे तिने, की मी माझ्या मर्जीने त्या मुलासोबत गेले. परंतु त्या माऊलीवर जी मुलगी गेली आहे, ज्या मुलीचं 4 दिवसावर लग्न होतं, तिच्या मनावर काय गुजरलं असेल. कारण हा प्रकार खूप भयानक झालेला आहे. आता त्यांचा हाही आरोप आहे की त्या मुलाने फोस लावून तिला पळून नेलं, आम्हाला मारहाण केली, मिरचीची पूड टाकली आणि तिचं अपहरण केलं. आता हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. पोलीस काय खरं काय खोटं ते समोर आणतीलच. तो आपला विषय नाही आहे. विषय हा आहे की जी घटना घडली ती व्हायला नको होती. खूपच दुर्दैवी ती घटना होती. त्याच्यामुळं या माऊलीला त्रास झाला, मुलीच्या आईला खूप त्रास झाला. मात्र याच्यानंतर जे झालं ते तर खूपच दुर्दैवी होतं आणि विचार करायला लावणारं होतं. कारण मोर्चे निघाले. मोर्चे निघताना त्या मोर्चामध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांचं नाव घेतलं गेलं, नाव जोडलं गेलं आणि तिथून ते बदनामी सत्र सुरू झालं. ही मीडिया ट्रायलची पहिली पायरी होती. हो मित्रांनो, मी खूप जबाबदारीने बोलतोय, कारण आता सध्या मीडिया ट्रायल इतकी खतरनाक झालेली आहे की राजाला रंकला राजा आणि चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं दाखवणे ही मीडियामध्ये मी मेनस्ट्रीम मीडिया किंवा अधिकृत वृत्तपत्रे म्हणत नाही. जे काही सोशल मीडिया आहे, जे सोशल मीडियावर अनधिकृत चॅनल्स आहेत, जे स्वयंघोषित स्वतःला न्यूज लावून जे चॅनल चालवतात आणि ते मग ज्या पद्धतीने असं लोकांना इमोशनल करतात आणि असं काही त्यांच्या मनावर बिंबवतात की आम्ही सांगतोय हेच खरं आहे, हेच घडलंय किंवा हेच घडतंय आणि हे असंच आहे आणि ह्याच माणसाचा त्यात सहभाग आहे आणि ह्याच माणसाने त्यांना साथ दिलेली आहे, अशा पद्धतीची मीडिया ट्रायल घेतली जाते. आणि यांचं कुठंतरी त्या व्यक्तीकडून दुखलेलं असतं. कधीतरी यांनी काहीतरी मागणी केलेली असती, ती पूर्ण केलेली नसते समोरच्या व्यक्तीने. कधीतरी यांना अनधिकृतपणे जाहिराती दिलेल्या नसतात किंवा कधीतरी यांचं पॅकेज दिलेलं नसतं. हो, काही गोष्टींमध्ये सुद्धा आता फोन काही जणांचे आहेत त्याच्यामध्ये पॅकेजची मागणी होती, एवढं पॅकेज यानं तर असं करण्यात येईल तसं. म्हणजे मित्रांनो, हे खूपच दुर्दैवी आहे की तुम्ही एका चांगल्या व्यक्तींना नाहक बदनाम करणार तुमच्या पॅकेजसाठी, तुमच्या किरकोळ जाहिरातींसाठी किंवा स्वयंघोषित स्वतःच्या चॅनलला कुठंतरी एक मोठं स्वरूप यावं, बघा आम्ही कशी ब्रेकिंग चालवतो, याच्यासाठी तुम्ही तो तालुक्याचा आमदार आहे का तो मग खासदार आहे, कोणत्या गावाचा कोणी चांगला एक नेता आहे किंवा सर्वसामान्य त्याला जी मान आहे, मर्तबा आहे, तो धुळीला मिळवण्याचं काम हे मीडिया ट्रायल करत आहे. कारण याच्यामध्ये आता ज्या एक तिसऱ्याचं नाव घेतलं जातं आझर शेख, ज्याचा पुतण्या आणि ती मुलगी हे गेले होते निघून, तर तो आझर शेख हा सर्व हिंदू मुस्लिम बांधवांच्या मतांवर निवडून येत होता. तो गावचा सरपंच झालता, त्याची पत्नी सदस्य झालती, सरपंच झालती असं सांगतायत. मात्र तो सर्वांच्या मतांवर निवडून येत होता. तर गावातले काही जर अडचणी असतील, कुठे विकास कामं करायचे तर आमदार साहेबांकडे जायचं, प्रपोजल घेऊन जायचं, आम्हाला रस्ते पाहिजेत, आमच्या इथं पावसाचं पाणी येतंय, ओढ्याची खोलीकरण पाहिजे किंवा ओढ्याची रुंदीकरण करायचं आहे किंवा विविध गोष्टी जे ग्रामपंचायती प्रत्येक जे सरपंच आहेत ते जे आमदारांकडे जाऊन जे आपापल्या मागण्या करतात, पत्र देतात, मग ते विरोधक असो किंवा त्या पार्टीचे असो, आणि ते कामं करून घेत असतात. हा आझर शेख आम्हाला मिळत असलेल्या माहितीनुसार, तेथील काही हिंदू बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आझर शेख त्या गावची कामं घेऊन आमदारांकडे बी जायचा आणि दुसऱ्या तालुक्यातील आमदारांकडे बी जायचा. इंदापूर तालुक्यातल्या आमदारांसोबत पण त्याचे फोटो आहेत, विविध नेते मंडळींसोबत फोटो आहेत. मात्र या सर्वांमध्ये आमदार राहुल कुल यांना एक फ्रेम केलं गेलं. आणि आमदार राहुल कुल, आता यांचा थोडासा इतिहास सांगतो मी तुम्हाला.
यांचे वडील दिवंगत कैलासवासी सुभाष अण्णा कुल हे पहिले तर अपक्ष निवडून आले 91ला आमदार म्हणून दौंड तालुक्याचे. त्याच्यानंतर ते काँग्रेस सोबत होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही विभक्त झाली त्यावेळेस ते राष्ट्रवादीत गेले. 2001-2ला त्यांचं आकस्मिक असं निधन झालं. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती रंजनाताई कुल या आमदार झाल्या 2004ला. ते सर्व त्यावेळेस राष्ट्रवादीत होते. 2004ला माजी आमदार जे 2009ला आमदार झाले होते रमेश आप्पा, ते 2004ला आमदार रंजनाताई कुल यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यावेळेस आमदार रंजनाताई कुल या राष्ट्रवादीतून निवडून आल्या होत्या. त्यावेळेस त्यांचे पुत्र राहुल कुल हे भीमा पाटस कारखान्याचे चेअरमन होते. त्याच्यानंतर 2009ला ते त्यावेळेस राष्ट्रवादीतच होते. 2009ला रमेश आप्पा थोरात आणि राहुलदादा कुल यांच्यात लढाई झाली. त्यावेळेस रमेश आप्पा अपक्ष होते, राहुलदादा कुल हे राष्ट्रवादीमध्ये होते. त्यावेळेस आमदार राहुल कुल हे पराभूत झाले. त्याच्यानंतर 2014ला मग राहुल कुल हे आमदार झाले. परंतु त्यांच्या असं निदर्शनात आलं होतं 2009ला की राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं पण राष्ट्रवादीच्या लोकांनी माझं काम नाही केलं, त्यामुळे ते राष्ट्रवादीवर नाराज होते. त्यांनी त्यावेळेस राष्ट्रवादीला प्रणाम केला आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचं ठरवलं. रासममधून ते निवडून आले. त्याच्यानंतर 2019ला ते BJPमध्ये गेले. BJPमधून निवडून आले. त्यानंतर 2024ला सुद्धा ते BJPच्याच तिकीटावर निवडून आले. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे की रमेश आप्पा थोरात आणि राहुल कुल या स्वतः एक दोन प्रबळ ताकद आहेत. आणि कधी रमेश आप्पा निवडून आले, बऱ्याच वेळा राहुलदादा कुल निवडून आले. त्याच्यामुळं यांच्याकडे असं जातीवादी किंवा यांच्याकडं काही अशा वेगळ्या पद्धतीने बघायचं कारण येत नाही का? तर हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठी झालेली दोन्ही व्यक्ती आहेत आणि विविध पक्षांमध्येही गेलेले आहेत. मात्र त्यांना कुठं कट्टरवाद किंवा हा तो त्यांना कधी शिवला नाही. आणि त्याच्यामुळं या लोकांसोबत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील किंवा विविध जाती धर्माचे लोक हे कायम यांच्यासोबत राहिले, जोडलेले राहिले. निम्मी ताकद यांची होती, निम्मी ताकद यांची आहे. आणि त्याच्यामुळे हे कुठंतरी राजकारणाचं हे बलाबल चालत आलेलं आहे. मात्र आता या इलेक्शनला सुद्धा धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल की विविध समाज असतील, यांनी सुद्धा रमेश थोरातांना पण मतदान केलं, राहुल कुलांना पण मतदान केलं. यावेळेस राहुल कुल यांचं पारड जड राहिलं आणि राहुल कुल साधारणतः 14-15 हजार मतांनी निवडून आले. त्याच्यामुळं जे त्यांचे काही जे त्यांच्यावर त्यांच्यासोबतच असणारे किंवा त्यांच्यावर काही जे लोक जे लक्ष ठेवून होते किंवा त्यांच्यावर आरोप करणारे होते किंवा थोडक्यात त्यांच्यावर जळून जे होते किंवा टीका करणारे होते कायम की हे नको आम्हाला, हे नाही पाहिजेत, मग आमदारकीच्या वेळेस सुद्धा त्यांच्यावर विविध पद्धतीने वेगळे आरोप करण्यात आले की एका ठराविक हे समाजाचं लांबून चालन करतात किंवा ठराविक समाजाला जवळ करतात. कारण इथं विविध समाजाचे 20-22 हजार मतदान आहे. त्याच्यामुळे एक जरी समाज मागे सरला तर हे पडू शकतात असं काहींच्या डोक्यामध्ये होतच. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की कधी कसं हे आपल्याला मिळतील आणि कधी कसं यांना डॉमिनेट करता येईल त्याचा प्रयत्न केला जात होता. आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हेच सांगितलं जात आहे की या प्रकरणांमध्ये त्यांचा संबंध नसताना, ते सर्वांना घेऊन चालत असताना, सर्व जाती धर्माच्या लोकांना ते घेऊन चालतात. कुणी आजारी पडलं, कुणाच्या गावात काय विकास कामं करायचे असतील तर सर्वांना ते फंड देतात, हे देतात. मात्र कुठल्या तरी माध्यमातून हे जर बदनाम झाले आणि एखादा दुसरा समाज जर त्यांच्यावर नाराज झाला तर निश्चितच राहुल कुल यांना भविष्यातले इलेक्शन हे जड जाऊ शकतात. आणि त्यामुळं त्या गोष्टीवर कुठेतरी विश्वास ठेवून, डोळा ठेवून त्यांना हे बदनामीचं षडयंत्र, मीडिया ट्रायल ही सुरू करण्यात आलेली आहे, असं त्यांच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर ही घटना बेगोनमध्ये घडलेली होती. त्याच्यानंतर आरोपाला सुरुवातच राहुल कुलांपासूनच झाली. प्रत्येकाचा जो आमदार असतो, साधारणतः दौंड तालुक्याचं मतदान जे आहे ना, साधारणतः 3.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. त्याच्यामुळे या दोघांची जी ताकद आहे ना, ते 1.5 लाख, 1.25 लाख अशा मतदारांची आहे. विविध गावांचे पदाधिकारी असतात, सरपंच असतात, ते येतात, त्यांना भेटतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात. ते म्हणू तर शकत नाहीत की तुम्ही माझ्यासोबत फोटो काढू नका किंवा तुम्ही माझ्याकडे काम घेऊन येऊ नका, हे तर म्हणू शकत नाही. मग आले, फोटो काढले, झालं की मग यांनी तेच फोटो सगळीकडे प्रसिद्ध करायची आणि त्यांची बदनामी सुरू करायची. हा बघा यांच्या बरोबर. मग त्यांच्या दुसऱ्यांसोबतचे जे फोटो ते पण दाखवायचे होते ना. विविध आमदार, विविध माजी आमदार, काही खासदार, काही या गोष्टी यांच्यासोबत सुद्धा. मात्र ही मीडिया ट्रायल सुरू होती, आजही सुरू आहे. राहुल कुल यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत आहे.
त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचण्यात येत आहे असा थेट आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी सत्य कुठं वाटत आहे की ज्या लोकांवर स्वतःवर गुन्हे आहेत, ज्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर खतरनाक असे गुन्हे दाखल आहेत, ते सुद्धा लोक हातात माईक घेऊन यांच्यावर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. आता त्या लोकांवर कोणावर काय गुन्हे दाखल आहेत, कोण नेमकं माईक घेऊन पुढे बोलतंय, काय करतंय, तर यासाठी तुम्ही मागचे वृत्तपत्र चाळा, न्यूज चॅनलच्या बातम्या पहा आणि मग लक्षात येईल की नेमकं कोण काय बोलतंय. आणि हेच लोक काही जण म्हणजे आमदारकीला सुद्धा इच्छुक होते, पण काही जणांना ते चान्स मिळाला नाही, ते काही चिडून होते. म्हणजे खऱ्याला खरं म्हणायला पाहिजे, ते एक आमदार आहे, तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत, त्यांचं कामच आहे सर्वांना सोबत घेऊन जाणं, गावाची विकास कामं करणं, कोणाचं लग्न असेल, कोणी आजारी असेल त्यांना जाऊन भेटणं. आणि त्याच्यामुळं कुठंतरी आमदार कोलांचा यांच्यासोबत फोटो आहे किंवा यांचा मग ह्यांचा त्याला सपोर्टच असेल, मग त्यांनीच मदत केली असेल, असा काहीतरी वेगळा काहीतरी कयास लावायचा, काहीतरी शोध लावायचा आणि त्यातून त्यांना बदनाम करायचं, हे योग्य वाटत नाही. आणि हे सर्व सुरू झालंय अनधिकृतपणे जे स्वतःला न्यूज म्हणून लावतात, अनधिकृतपणे जे आय कार्ड छापून, प्रेसचं आय कार्ड छापून जे बातम्या चालवतात, त्यांनी मीडिया ट्रायल सुरू जास्तीत जास्त केली. आणि त्यांनी त्या नावावर जास्त भर देऊन जास्तीत जास्त लोकांच्या जे लोक नाराज, ज्यांना आपल्या भावना तीव्रतेने त्यांच्या विरोधात व्यक्त करायचं, त्यांच्याकडे जायचं, तुम्ही बोला काय. मग आणि ते बोलायला लागले की ह्यांनीच त्यांना सुचवून द्यायचं, नाही मग ते असं नाही, ते असं, मग ते तसं. आणि मग त्यांनी त्या कुलांवर बोलायचं. आणि कुठंतरी या तालुक्याचा चाललेला विकास, तालुक्यामध्ये झालेला जो एकोपा आहे, तालुक्यात जे एका पद्धतीने जे सगळे मिळून मिसळून वागतात, भाईचाऱ्याने वागतात, ते कुठंतरी मोडायचं, कुठंतरी जातीवाद आणायचा, दंगली व्हाव्यात असा काहीतरी प्रयत्न करायचा. आणि त्यातून मग काहीतरी भयानक व्हावं आणि कुल हे राजकारणातून संपवावेत, यासाठी चाललेला हा संपूर्ण डाव आहे, असा आरोप त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी करत आहेत. निश्चितच बेगोनची झालेली ही घटना खूपच दुर्दैवी आहे. आम्ही सुद्धा या घटनेचा निषेध करतो. कारण एखाद्याच्या घरात जर 4-2 दिवसावर जर लग्न आलेलं आहे आणि त्या लग्नाच्या वेळेस सगळ्या पाहुण्यांमध्ये मेसेज जातात, सर्वांना आमंत्रण दिलं जातं, सर्वांना सांगितलं जातं, आणि ऐन टायमाला अशी घटना घडली तर निश्चितच त्या माऊलीवर, त्या घरच्यांवर काय गुजरते हे आम्ही जाणू शकता. त्याच्यामुळे घडलेली घटना खूपच चुकीची होती, दुर्दैवी होती. मात्र या घटनेमधून कुठंतरी राजकीय हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये कुठंतरी एका तालुक्याच्या आमदारांना बदनाम करायचं, मीडिया ट्रायल करायची आणि राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी, आणि भविष्यात त्यांना राजकारणामध्ये अडचण यावी त्यासाठी कुठल्या तरी एका समाज कसा नाराज होईल हे पाहायचं, हे मात्र चुकीचं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, पाहत राहा, सजग राहा. कारण आमदार राहुल कुल हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालतात आणि सर्व समाज ही त्यांची ताकद आहे, आणि त्यामुळे तिसऱ्यांदा ते आमदार झाले असं त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. त्याच्यामुळे आपण आपले डोळे आणि कान हे उघडे ठेवूनच सर्व पाहिलं पाहिजे आणि निश्चितच खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणलं पाहिजे. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत.